नमस्कार मित्रांनो, एस एम एज्युकेशन फोरम या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आजपासून आपण इयत्ता 6वी विज्ञान याचा अभ्यास करणार आहोत. तर आता इथे समोर आपल्याला 6वीचे पुस्तक दिसत आहे. तर बघा, 6वीचा विज्ञानचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. तर आपण आता आज पहिला भाग सुरू करू. तर बघा, आपल्याला समोर आता अनुक्रमणिका दिसत आहे बघा. तर पहिल्या पाठाचे नाव आहे नैसर्गिक संसाधने, हवा, पाणी, जमीन. तर आपण पुढे पाहूया. तर आपण मित्रांनो, आता इथे समोर दिसत आहे तुम्हाला की एक चित्र दिसत आहे बघा, आणि बाजूला काही प्रश्न आपल्याला दिलेले आहेत. तर बघा, व्हिडिओ पॉज करून 1-2 मिनटं क्वेश्चन वाचा आणि त्या चित्राकडे निरीक्षण करा. चला, तर तुम्ही पाहिले असेल ना ते चित्र कसे आहे. तर आता मला प्रश्नाचे उत्तर द्या. आता बघा, इथे प्रश्न दिले तर पक्षी कुठे आहेत, गाय कुठे चरत आहे, रस्ता झाडे कुठे आहेत, नदी कुठून कुठे वाहत आहे, विमान कुठे आहे, मासे कुठे दिसत आहेत, होडी कशावर तरंगत आहे. हे काही प्रश्न दिलेले आहेत. तर तुम्ही त्याचे उत्तर पण काढून घेतले असतील. आणि तर या चित्राकडे एकदम निरीक्षण करून बघा. आपल्याला इथे वरती विमान दिसत आहे, डोंगर दिसत आहे, ढग दिसत आहेत, नदी दिसत आहे, नदीमध्ये एक जहाज आहे, इकडं शेजारी एक झाड आहे, झाडाच्या खाली तिथे गाय आहे, ते गाय चारा चरत आहे, खाली इथे पाण्यामध्ये मासे आहेत, आणि खाली जमिनीचा भाग दिलेला आहे. इथे तुम्हाला आणखी एक सांगतो. आता हे जे वरचा भाग आहे, ना, ते आहे वातावरण, आणि हे जे भाग आहे हे आहे जलावरण, आणि हे जे भाग आहे हे आहे शिलावरण. तर हे तुम्हाला नवीनच असेल, हे माहिती नसेल किंवा वातावरण म्हणजे काय, जलावरण म्हणजे काय, शिलावरण म्हणजे काय, हे तुम्हाला माहिती नसेल. पण मी सांगतो. आता हे जे हवा आहे ना, हवा हे वातावरणामध्ये असते. पाणी हे जमिनीवर असते, आणि शिलावरण हे भाग आहे ना, ते जमिनीच्या खाली असते. तरी ते तर तुम्हाला दिलेलं असेल बघा चित्रामध्ये. बघा का, हे जे भाग आहे ना, हे भाग आहे ते शिलावरण, म्हणजे जमीन आणि जमिनीच्या खाली पण भाग असतो, त्याला शिलावरण म्हणतात. तर बघा, आता पुढे बघा मित्रांनो. तर पृथ्वी सजीव सृष्टी टिकून राहण्यासाठी, पृथ्वीवरील सजीव सृष्टी टिकून राहण्यासाठी व त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी हवा, पाणी आणि जमीन हे घटक हे महत्त्वाचे आहेत, आणि यांनाच एक नैसर्गिक संसाधने असे म्हणतात. तर आपल्या पाठाचेच नाव आहे बघा, नैसर्गिक संसाधने, हवा, पाणी आणि जमीन. तर हवा म्हणजे काय, पाणी म्हणजे काय, जमीन म्हणजे काय, याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. तर आपण आकृती पाहिली तर आपल्यात आता इथं आपण 7-8 क्वेश्चन पाहिले. त्यामध्ये बघा, पक्षी आहे, गाय आहे, रस्ता आहे, झाड आहे, नदी आहे, विमान आहे, मासे आहेत, आणि जहाज आहे, त्यालाच होडी म्हणतात, हे आहे. तर आता ह्याच्यातले काही घटक हे ना पाण्यामध्ये आहेत. तर कोणकोणते घटक पाण्यामध्ये आहेत, तर जहाज आहे, मासे आहेत. आता ह्याच्यातले काही घटक हे जमिनीवर आहेत. जमिनीवर काय आहे माहिती आहे का, हे झाड आहे, नदी जमिनीवर आहे, हे गाय आहे, गवत आहे, हे जमिनीवर आहे. आणि काही घटक हे हवेमध्ये आहेत बघा. तर इथे बघा, विमान आहे, पक्षी आहेत, हे घटक आहेत ना ते हवेमध्ये आहेत. तर ह्या सगळ्यांचा
हवा, पाणी, जमीन यांच्याशी एकत्रित संबंध आहे बघा. कळलं ना तुम्हाला? हे सगळा भाग आहे ना, ते पान नदी जमिनीवर आहे. नदीमध्ये जहाज आहे. तर हे नदीमध्ये मासे आहेत. हे कसं जमिनीचा, पाण्याचा, हवेचा सगळ्याचा संबंध एकमेकाशी असतो. तर बघा हे सजीव सृष्टी आहे ना, हे शिलावरण, जलावरण, वातावरण ह्या भागास काय म्हणतात? जीवावरण म्हणतात. हां, तर हे शब्द बघा तुम्ही. तर हे बघा, हे जीवावरण आहे ना. जीवावरण म्हणजे काय? तर हे भाग आहे बघा. हे सगळं हे सगळा भाग आहे ना, त्याला जीवावरण म्हणतात. हां, इथे लिहिलेलं आहे बघा. सजीव हे त्यांनी व्यापलेल्या शिलावरण. हां, ते इथं बघा. सजीव सजीव हे त्यांनी व्यापलेल्या शिलावरण, जलावरण, वातावरण या भागास जीवावरण असे म्हणतात. पृथ्वीची अशी आवरणे निसर्गतः निर्माण झालेली आहेत. ह्या भागात हे आपण मागील 5वीमध्ये शिकलेलो आहे. तर पुढे बघा, पुढे काय म्हणलेलं आहे? पृथ्वीच्या सभोवताली वातावरणाचा म्हणजेच हवेचा थर आहे. पृथ्वीचा पृष्ठभाग, पाणी आणि जमीन म्हणजे जलावरण. पाणी आणि जमीन म्हणजे जलावरण व शिलावरणाने बनलेलं आहे. पाणी म्हणजे काय? तर पाणी म्हणजे जलावरण आणि जमीन म्हणजे काय? तर जमीन म्हणजे शिलावरण या भागाने बनलेलं आहे. पृथ्वीवरचा भाग आहे ना, जलावरण आणि शिलावरण यांनी बनलेलं आहे. यापैकी जलावरणाचा भाग आहे ना, ते शिलावरणाच्या तुलनेत जास्त आहे. तर बघा, आपली पृथ्वी आहे ना, आता हे ते बघा इथे हे पृथ्वी आहे. पृथ्वी दिसली का तुम्हाला? हे पृथ्वी आहे. तर जलावरण आणि शिलावरण ह्या दोन्ही भागाचा जर विचार केला तर हे जलावरण हे पृथ्वीवर भरपूर आहे. तर आता तुम्हाला माहीतच असेल, आपण मागील पाठात शिकलो आहे की आपल्या पृथ्वीचा 70% भाग 71% भाग हा पाण्याने व्यापलेला आहे. हे निळा भाग आहे ना, हे सगळा निळा भाग, हे जे निळा भाग आहे ना, ते पाण्याने व्यापलेला आहे. हां, हे सगळा निळा भाग पाण्याने व्यापलेला आहे. तर आणि हे जे फक्त 29% भाग आहे ना, हे 29% भाग आहे ना, ते फक्त जमीन आहे, जमिनीने व्यापलेलं आहे. तर बघा आता आपल्याला हे सगळं आकृती 1 आणि 2 वरून समजलं. तर आता बघा, स्थायू, जल, वायू या रूपातील या नैसर्गिक संसाधनाकडे आपण संसाधने म्हणून पाहतो. स्थायू, जल, वायू हे नैसर्गिक संसाधने आहेत आणि ते संसाधने म्हणून आपण पाहतो. म्हणजेच या घटकावर आपण आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी वापरतो. आता बघा, पाणी आपण वापरतो. पाणी रोज आपल्याला वापरायला येते. मग ते सगळं हे नैसर्गिक संसाधने आहेत. तिन्हीकडून आपण आता ह्याच्या पुढे ह्या तिन्ही स्थायू, जल, वायू ह्या तिन्ही घटकांचा अभ्यास करणार आहोत. तर आता बघा, वातावरणाचे 5 थर आहेत. आता तुम्हाला माहीत आहे का वातावरणाचे 5 थर कोणते? तर ते तुम्ही बघून या. हां, तर आता बघा, आपण आता हवा बघू. आता इथे बघा, पृथ्वीच्या सभोवताली असणाऱ्या वातावरणातील हवेमध्ये तुम्हाला माहीत आहे का हवा म्हणजे काय? तर हवेमध्ये काही घटक असतात. तर ते बघा कोणकोणते घटक आहेत. तर नायट्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, निष्क्रिय वायू आहेत, पुन्हा नायट्रोजन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, पाण्याची वाफ, धूलिकण या सर्वांचा समावेश होतो. हां, आता इथे बघा, तुम्हाला हे काही कळलेलं नाही, पण मी सांगतो. आता हे हवा आहे ना, हवा हे फक्त हवा नाही, हवेमध्ये काही घटक असतात. तर त्यांना ते घटक कोणते आहेत? तर आता एक समजा तुम्ही फक्त नायट्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, निष्क्रिय वायू आहेत, नायट्रोजन डायऑक्साईड आहे. आता हे सायंटिफिक नाव आहेत त्यांचे. पण आता पाण्याची वाफ तुम्हाला माहीत असेल. पाण्याची वाफ पण
काही पण असं शिजवायला घेतलो, त्यात पाणी टाकलो, पाणी गरम केलं, तर एका विशिष्ट लेवलनंतर ती पाण्याची वाफ होते बघा, तर त्याला आपण पाणी तापलं म्हणतो. मग ते पाण्याची वाफ वर जाते, ते हवेमध्ये मिसळते, ते एक हवेचा भाग आहे. धुलीकण म्हणजे काय, तर हवेमध्ये बारीक 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 असे कण असतात, त्याला धुनीकण म्हणतात. हे सर्वांचा समावेश का हवेमध्ये होतो. तर आता जे तुम्हाला वरती क्वेश्चन विचारला होता बघा, वातावरणाचे 5 थर आहेत, त्याच्यामध्ये एक तपांबर हे ते 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 बघा, हे तपांबर दिसलं ना, हे तपांबरामध्ये हवा असते आणि हे तपांबराचा वायूचं सुमारे 80% वायू इथे असतात. या तपांबर वातावरणातील 5 थर आहेत ना, त्यामध्ये एक खालचा थर आहे ना पहिला, तर त्याला तपांबर म्हणतात. आणि तपांबरामध्ये 80% वायू असतात. हे जे हवा आहे ना, हे 80% भाग हे तपांबरामध्ये असते. आणि आता दुसरा त्याच्यावरचा जे भाग आहे ना, त्याला स्थितांबर म्हणतात ना. हे स्थितांबर हे त्याच्यावरचा भाग आहे. तर यात सुमारे 19% आता म्हणजे आता 80% आहे ना, त्यात 19% स्थितांबरामध्ये असते आणि पुढचा मग जे 1% आहे ना, ते एकदम कमी प्रमाणातले हे जे सगळे वायू आहेत ना, ते कुठं कुठं आहेत ना, ते आपण पाहत आहे. तर 80% वायू हे तपांबरामध्येच असतात आणि उरलेले जे आहेत ना 20%, 20%मधले 19% वायू स्थितांबरामध्ये, म्हणजे तपांबराच्या वर एक भाग आहे त्याला स्थितांबर म्हणतात. त्याच्यामध्ये 19% आहेत. आणि त्याच्या पुढे बाबा दलांबर आहे आणि आयनांबर आहे. हे 2 वायूचे थर आहेत ना, त्यामध्ये एकदम कमी प्रमाणात म्हणजे एक 1% जे भाग आहे उरलेला आहे ना हवेचा, ते या दोघांमध्ये आहे. आणि बाह्य आता हे तुम्ही लक्षात ठेवा, हे जे बाह्यांबर आहे ना, ह्यामध्ये एकही म्हणजे वायूचे कणच आढळत नाहीत. म्हणजे जे जे हवा आहे ना, हवा फक्त ही 4 थरामध्येच आहेत. आता इथे तुम्हाला जे क्वेश्चन विचारलेला होता ना, वातावरणामध्ये 5 थर असतात, तर ते 5 थर कोणकोणते आहेत बघा. तपांबर आहे, पुन्हा स्थितांबर आहे, पुन्हा दलांबर आहे आणि आयनांबर आहे चौथा, आणि 5वा जे आहे ना, ते बाह्यांबर आहे. हे बाह्यांबर आहे ना, यामध्ये वायूचे कणच आढळत नाहीत. हे निष्क्रिय वायूचं म्हणजे एकदम असं काहीच नाही तिथे, एकदम सर्वात वरचा भाग आहे, त्याला तिथे हवाच आढळत नाही. समजेल ना तुम्हाला. तर आता तुमच्या लक्षात येईल की पृथ्वीसभोवताली असलेल्या अनेक वायूंचे मिश्रण आणि वातावरणाचा एक प्रमुख घटक म्हणजे हवा होय. वायूबरोबर धुलीकण, पाण्याची वाफ, म्हणजेच पाण्याची वाफ म्हणजे काय तुम्हाला मग सांगितलं ना, पाणी आपण गरम करतो आणि ते तुम्ही कधी पाहिलं असेल ना, आपल्याला आता स्वयंपाक करताना आपण भात शिजवायला ठेवतो आणि वरी ताट झाकतो, तर मग ते पाणी गरम झाल्यास ते ताटाला लागतं बघा. त्यालाच पाण्याची वाफ वर जाऊन ते बाष्पात रूपांतर होते, त्याला बाष्प म्हणतात. पाण्याची वाफ म्हणजेच बाष्प. हे यांच्यात देखील हवेत समावेश होतो. तर हवेमध्ये वायूचे प्रमाण भूपृष्ठाजवळ जास्त असते. आता हे लक्षात ठेवा, हवा आहे ना, ते जे आपण वरी म्हणजे वातावरणाचा अभ्यास करताना जे खालचे भाग असताना आभाळाकडे आपण बघताना, जे खालच्या भागामध्ये हवेचे वायूचे प्रमाण हे भरपूर जास्त असतं आणि जसं जसं वर वर जातो ना, तसं कमी कमी होत जातं. म्हणजे आता हे बाष्प आहे ना, ते खाली एकदम दमट दमट राहतं. आता म्हणजे कसं, हे 4 भाग आहेत ना तपांबरामध्ये हवेचे बाष्प जास्त असतात आणि जसं जसं वर वर जातो ना, तसं तसं हवेचे बाष्प हे कमी 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 होत जातात. तर हवेमध्ये आता हवेमध्ये घटकाचे प्रमाणे काही उपयोग खालीलप्रमाणे बघा. आता हे आपण वातावरणाचा अभ्यास केलो, त्याच्यामध्ये हवा कुठं कुठं असते हे पाहिलो. तर आता जे वायू आहेत ना, हे वायू आपल्याला त्या वायूचा काय काय उपयोग आहे ते आपण जाणून घेऊया आता. तर बघा, पहिल्यांदा आपण नायट्रोजनचा अभ्यास करू. नायट्रोजन हे बघा, सजीवांना आवश्यक प्रथिने इकडे बघा आता, सजीवांना आवश्यक प्रथिने मिळण्यास मदत करतो. अमोनिया
अमोनिया निर्मितीमध्ये, तसेच खाद्यपदार्थ हवाबंद ठेवण्यासाठी उपयोग होतो. आता तुम्हाला एक उदाहरण सांगतो. तुम्ही कुरकुरे खातात माहिती आहे ना? कुरकुरे म्हणा, चिप्स म्हणा, ते किती फुगार असतं ना. आणि ते तुम्ही जो काढतो ना, तेव्हा फक्त थोडेच मध्ये एवढे एवढे चिप्स दिसतात. आणि ते जे फुगार असतं ना, त्याच्यामध्ये कोणती हवा असेल बाबा? तर त्याच्यामध्ये असते नायट्रोजन. कळालं का तुम्हाला? त्यामुळं ते जे चिप्स आहेत ना, ते आजच तयार झालेले नसतात. ते त्याला 10-15 दिवसानं तयार होतात. एक फॅक्टरीमधून तयार होणार. मग ते तुमच्या दुकानापर्यंत येईपर्यंत 10-15 दिवस टाईम लागत आहे. मग इतके दिवस कसं टिकणार? तर ते नायट्रोजनची जी हवा राहते ना, ते त्याच्यामध्ये भरलेली जाते. त्यामुळं कसं ते म्हणजे टिकतात. जास्त दिवस चांगले राहतात. आता पुढे बघा. पुढे आहे ऑक्सिजन. 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 हे एकदम महत्त्वाचा भाग आहे. तर बघा, तुम्ही नाक बंद करा. आणि बघा आता, जे तुम्ही तुमच्या जगण्यासाठी हवा घेतो ना, श्वसनामार्फत तुम्ही हवा जी घेतो ना, ते आहे ऑक्सिजन. ऑक्सिजनशिवाय माणूस जगू शकत नाही, हे लक्षात ठेवा. आता हे इथे लिहिले बघा. सजीवांना श्वसनासाठी याचा उपयोग होतो. कळालं ना तुम्हाला? तुम्ही जे आता श्वास घेता ना, हे जे आहे ना, ते आहे ते ऑक्सिजन आहे. तुम्ही जे आत घेताय ना, ऑक्सिजन घेताय. तर त्याच्या श्वसनासाठी उपयोग होतो. आणि ज्वलनासाठी तुम्ही आता कधी जाळ लावताना बघा, असं हवा फुकतो, ते जाळ असं जास्त होते बघा. तर ते ज्वलनं म्हणजे कसं, जाळ लावणे, त्यासाठी उपयोग होतो. तर आता कार्बन डायऑक्साईड बघा. कार्बन डायऑक्साईड हे इकडे बघा. जे कार्बन डायऑक्साईड आहे ना, ते वनस्पतीचे अन्न तयार करण्यासाठी वापरतात. तसेच अग्निशामक नळकांड्यामध्ये वापरतात. तुम्हाला अग्निशामक माहीत आहे का? अग्निशामक याचा अर्थ काय? तर आग लागली आहे आणि त्याला विझवायचं आहे, तर तिथे कार्बन डायऑक्साईडचा वायू वापरतात. तुम्ही कधी मूवीमध्ये पिक्चरमध्ये पाहिलं असेल बघा. असं घराला आग लागली असते आणि तिथे मग एक गाडी येते, लाल लाल कलरची गाडी असते. मग तिथे जे असते ना, त्या अग्निशामक नळकांड्यामध्ये कार्बन डायऑक्साईड असते, त्याच्यामुळं ते आग लवकर विझली जाते. तर ऑक्सिजन आहे ना, ऑक्सिजन हा आग लावण्यासाठी उपयोगात येतो. तर कार्बन डायऑक्साईड हे आग विझवण्यासाठी उपयोग होतो. तुम्हाला समजलं ना? आता हे एक 3-4 आहेत ना, ते हवेतले काही घटक आहेत, त्यांचा उपयोग बघा. आर्गॉन आहे ना, हे तुम्ही तसले बल्ब बघितले असतील बघा. लाल बल्ब, लाल पिवळे बल्ब असतात बघा. त्याच्यामध्ये हे आर्गॉनची तार वापरली जाते. याचा विजेमध्ये वापर होतो. तसेच आता हेलियम बघा. हेलियम हे नवीनच अवयव आहे. तर हे कमी तापमान मिळवण्यासाठी, तसेच विना पंख्याच्या इंजिनावर चालणाऱ्या विमानामध्ये वापरतात. हेलियम हे एकदम हलका धातू आहे. तर ते विमानामध्ये वापर केला जातो त्याचा, इंजिनमध्ये. तर आता निऑन बघा. निऑन हे ते बघा. निऑन आहे ना, निऑन हे जाहिरातीच्या रस्त्याच्या दिव्यात वापरला जातो. तर तुम्ही बाहेर शहरात कधी गेला असाल बघा, तिथे असं डिजिटल जाहिराती असतात बघा. टी व्ही राहते, टी व्हीमध्ये असं जाहिराती राहतात. तर तिथे ते जे बारके बारके दिवे असतात ना, लाईट असते ना, त्याच्यामध्ये निऑनचा वापर केला जातो. आता हे क्रिप्टॉन बघा. क्रिप्टॉन आहे ना, फ्लोरोसेंट पाईपमध्ये, एक फ्लोरोसेंट एक पाईपचा प्रकार आहे, त्याच्यामध्ये वापरतात. आणि झेनॉन आहे ना, झेनॉन हे फ्लॅश फोटोग्राफीमध्ये उपयोग केला जातो. आता तुम्ही मोबाईल आहे तुमच्या,
मोबाईलमध्ये तुम्ही फोटो काढता आणि जे फ्लॅश वापरताना लाईट लावता बघा तुम्ही टॉर्च, तर त्याच्यामध्ये झेनॉनचा उपयोग केला जातो. तर हे आपण आता काही हवेतील जे घटक आहेत ना त्यांचं पाहिलं आपण ते. आता हे आहे ना, तुम्ही हे लक्षात ठेवा. हे तुम्ही वाचायचं असते पण तुम्हाला मी वाचून दाखवतो. हवेतील विविध वायू आणि इतर घटक यांच्या समतोलामुळे पृथ्वीवरील जीवसृष्टी टिकून आहे. जीवनासाठी आवश्यक सूर्यप्रकाश आणि उष्णता पृथ्वीपर्यंत पोहोचवण्यासाठी तसेच अन्य घातक घटकांना थांबवण्यासाठी वातावरण ही अत्यंत महत्त्वाची गाळणी आहे. धुके, ढग, हिम व पाऊस यांची निर्मिती वातावरणामुळे शक्य होते. आता हे काही भाग आहे ते तुम्ही लक्षात ठेवा, किंवा सूर्यप्रकाश आणि उष्णता हे पृथ्वीपर्यंत पोहोचण्यासाठी अन्य घटकांना थांबवण्यासाठी वातावरण हे अत्यंत हां ते बघा, हे सूर्यप्रकाश आहेत ना त्याची किरणं आपण पृथ्वीपर्यंत येतात, तर ते जास्त प्रेशरमध्ये येऊ नये म्हणून हे वातावरणामध्ये घटक असतात. तर त्याच्यामध्ये कसं, आता इथे दिलं नाही की आता ओझोन एक म्हणून वायू आहे, ते आपल्याला सूर्याची अतिनील किरणे असतात ना ते पृथ्वीपर्यंत येण्यासाठी रोखतात. ते जे ओझोनचा थर आहे ना ते पृथ्वीपर्यंत ते अतिनील किरण येऊ देत नाही. आता इथे बघा, आता हे पृथ्वी आहे, पृथ्वी आहे आणि हे चंद्र आहे, सूर्य आहे. हे हे किरण आहेत ना हे पृथ्वीपर्यंत आले, एकदम किरण हे एकदम उष्ण असतात, एकदम कडक. म्हणजे जर ते किरण डायरेक्ट आपल्या शरीरावर पडले तर आपल्या शरीराची त्वचा जळते, इतके ते घातक असतात. पण इथे आपल्याला वरदान मिळालेलं आहे. तर एक मिनिट मित्रांनो, हां एकच मित्रांनो, हां तर आता सॉरी मित्रांनो, थोडं डिस्टर्बन्स झाला. हां पुढे बघा, इथं जे आहे ना हे आहे ओझोनचं थर. आपल्या पृथ्वीवर सगळी चौकोन आहे, तर हे जे सूर्याच्या अतिनील किरण येतात ना हे ह्याच्यावर अडतात आणि इथून पुन्हा हे जे एकदम जास्त असतात हे, तर हे इथं थोडे 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 पडतात. तर आता कळालं ना तुम्हाला, हे जे ओझोनचं थर आहे ते आपल्याला एक संरक्षक म्हणून काम करतो. तर इथं ते दिले आणि त्याच्यात आणखी कसं हे धुके असतात, हे धुके, ढग, हिम, पाऊस हे सगळं वातावरणामध्ये आहे. कळलं तुम्हाला? हां चला पुढे बघा. आता हे काही चित्र दिलेले आहेत आपल्याला. तर इथं बघा, हे आहे कारखान्याचा बघा धूर निघालेला आहे. आता इथे बघा हे गाड्या आहेत, गाड्याचा धूर निघत आहे. आता हे बघा, हे जंगल आहे, जंगलमध्ये आग लागलेली आहे. आग लागली हो का, इथं हे दिसते का तुम्हाला, हे धूर आहे, हे पण धूर आहे. आता इकडे बघा, इकडे हे धूर बघा, हे बघा, हे जे धूर आहे ना, हां हे बघा, हे काय म्हणाले, तर हे काय म्हणतात माहिती का, हे वायू प्रदूषण आहे. हवेमध्ये जे धूर पसरतो ना त्याला वायू प्रदूषण म्हणतात. तर पुढे बघा, वरील चित्र तुम्ही पाहिले आहे आणि हे धुराचे उत्सर्जन विविध माध्यमातून होताना दिसत आहे. त्यामुळे उत्सर्जन म्हणजे काय माहिती आहे का, तर बाहेर पडणे म्हणजे कसं येतं, हे नळकांडे येतात, धुराच्या नळकांडे आहेत आणि तिथून धूर बाहेर पडत आहे, तर हे धुराचं उत्सर्जन होत आहे. कळलं का, धुराचं उत्सर्जन होत आहे. तर दिसत आहे, थेट धूर हे वातावरणामध्ये हवेत मिसळतो, त्यामुळे हवेतील घटकांचा समतोल बिघडतो. आता बघा, हवा ही स्वच्छ आहे,
स्वच्छ हवा आहे आणि त्याच्यामध्ये असं काही घाण गेली तर ते कसं खराब होते ना हवा. तर त्यालाच काय म्हणतात माहिती आहे का, त्यालाच वायू प्रदूषण म्हणतात. वायू प्रदूषण म्हणतात. इथे कसं हे कशामुळे होतं आहे, विमाने, मोठे मोठे उद्योगधंदे यामधल्या इंधनांच्या ज्वलनातून का लाकूड, कोळसा, इंधनाच्या अपूर्ण ज्वलनामुळे बाहेर पडणारे घातक वायू ह्या सर्वामुळे दिवसेंदिवस वायू प्रदूषणात सतत वाढ होत आहे. हे बघा, आता तुम्ही कारखान्यामध्ये पुन्हा ते वीटभट्टी राहते बघा, तिथे कोळसा जळला जातो. पुन्हा इथं जे आहेत ना हे इंधन अर्धवट जळलेल्यामुळं का बाहेर पडणारा जे घातक वायू आहे ना त्यामुळे दिवसेंदिवस हे हवेचं प्रदूषण वाढत आहे. तर बघा इथे इथे आपल्याला एका बॉक्समध्ये लिहिले बघा, इंधन ज्वलनातून हवेत सोडले जाणारे घातक घटक. आता हे घटक बघा, हे घटक पाठ करून ठेवा. नायट्रोजन डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साईड आणि काजळी हे जे घटक आहेत ना इंधन ज्वलनातून बाहेर सोडले जातात आणि हे खूप घातक असतात. हां आता इथे बघा, तुम्हाला वरी सांगितलं होतं बघा, ओझोनचा संरक्षक कवच. आता इथे तिथे काही लिहिलेलं नव्हतं पण तुम्हाला मी एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे. तर इथे ते वाचून बघा, वाचून दाखवतो तुम्हाला. ओझोनचा थर संरक्षक कवच तुम्हाला म्हणलं होतं बघा वरती, हे संरक्षक इथे 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 तुम्हाला सांगितलं होतं बघा, हे आकृती तुम्हाला आठवत असेल. तर ओझोन हे पृथ्वी, वरी सूर्य, इथं ओझोनचा थर. तर इथे इथे लिहिलेलं आहे बघा, वातावरणात पितांबर या थराच्या खालच्या भागात. आता तुम्हाला 5 जे भाग सांगितले होते ना, स्थितांबर, तपांबर आणि त्याच्यावरती स्थितांबर. तर ह्या दुसऱ्या थरामध्ये ओझोनचा वायू असतो आणि ओझोनचा वायू हे ना हे O3 ह्याचं सायंटिफिक नाव असं आहे. ओझोन हो का O3 वायूचा थर आढळतो. ओझोन वायूचा सजीवांना जगण्यासाठी प्रत्यक्ष उपयोग नसला तरी, म्हणजे ह्याचा कसं आपल्याला रोजच्या क्रियेमध्ये उपयोग नाही पण खूप उंचीवर पृथ्वीभोवती ओझोनचा थर असणे सजीवांसाठी फार महत्त्वाचे आहे. तुम्हाला मग सांगितलं होतं बघा, अतिनील किरणे असतात, उष्णता डायरेक्ट पृथ्वीवर येऊ देत नाही, हे वरती अडवतो. तर बघा ते फार उंचीवर आहे आणि ते सजीवांसाठी फार महत्त्वाचं आहे. सूर्याभोवती येणारी अतिनील किरणे सजीवांसाठी हानिकारक असतात. ही किरणे ओझोन वायू शोषून घेतो, म्हणजे स्वतः अडवतो. त्यामुळे पृथ्वीवरील सजीवांचे रक्षण होते. वातानुकूलित यंत्रे, रेफ्रिजरेटर म्हणजे काय माहिती आहे का, फ्रीज यामध्ये हवा थंड करण्यासाठी वापरले जाणारे क्लोरोफ्लोरोकार्बन तसेच कार्बन टेट्राक्लोराईड हे रासायनिक वायू हवेत मिसळतात. हवेत मिसळल्यास ओझोनचा थरास नाश होतो. तर हे तुम्हाला सांगितलं ना. आणि ओझोन हे महत्त्वाचं सर्वांच्या लक्षात यावे म्हणून 16 सप्टेंबर हा दिवस 16 सप्टेंबर हा दिवस ओझोन संरक्षण दिन म्हणून मानला जातो. तर आता इथे एक छोटंसं बघा, तुम्हाला माहीत आहे का म्हणत आहेत, मुंबई, पुणे, नागपूर यासारख्या महानगरामध्ये रहदारीच्या ठिकाणी हवेमध्ये असणाऱ्या विविध घटकांचे प्रमाण दाखवण्यासाठी विशिष्ट प्रकारचे फलक लावले आहेत. या फलकामध्ये त्या ठिकाणच्या हवेतील घातक घटकांचे प्रमाण समजते. आता हे जागोजागी ठिकाणी आता इथे चित्रामध्ये बघा, ह्याच्यामुळे हे मधलं चित्र बघा, हे जे चित्र आहे ना ह्याच्यामध्ये गाड्यापासून जे धूर होतं ना त्याच्यामुळे प्रदूषण होते. आणि ते हे सांगितले किंवा अशा मोठमोठ्या शहरामध्ये एक असं फलक लावलेलं असतं आणि तिथे सांगितलं किंवा कोणकोणत्या गाड्यांमुळं किती किती प्रदूषण होते हे तिथे लिहिलेलं आहे. म्हणजे ह्यामुळं कळते की आपल्याला कमी वापर करायचा गाड्याचा. तर मित्रांनो, आपण आज काय पाहिलं माहिती आहे का, हवा हा घटक पाहिला. तर आपण या आपल्या भागामध्ये
नैसर्गिक संसाधन यामध्ये हवा हा घटक आज पाहिला. तर उद्या आपण पाणी आणि जमीन या 2 घटकांचा अभ्यास करूयात. तर मित्रांनो, तुम्हाला कसा वाटला आजचा भाग कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.